भोंदूखराची 7व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली। दुपारी खलातला व्हीसीद्वारे पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार। नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी संपली। आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार। तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या 5 उमेदवारांची यादी जाहीर। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना संधी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात आज बच्चू कडू यांची पत्रकार परिषद। कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या उपनेत्यांची बोलावली तातडीची बैठक। विधान परिषद निवडणूक आणि पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर नंदनवन इथं होणार मंथन। बीडच्या मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी। संतोष देशमुख यांच्यानंतर सरपंचपदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। 142 जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी चौकार लगावणार की भाजपचं कमळ फुलणार? केरळ, तामिळनाडूत सत्ता बदल होणार का? झी 24 तासवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहा AI एक्झिट पोल। आज आणि उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट। महाराष्ट्रासह देशभरात 50शी जवळ पारा गेल्यानं सर्वसामान्य बेहाल, तर लातूर जिल्ह्यात उष्माघाताच्या 4था बळी। जागतिक तेल बाजारात मोठा भूकंप। UAE ओपेकमधून बाहेर। पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का याकडे लक्ष। इंधन दरवाढीमुळे विमान उद्योगावर आर्थिक संकट। केंद्र सरकारनं तातडीने दिलासा देण्याची फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सेसची मागणी। अन्यथा विमान सेवा बंद पडण्याची शक्यता। इराणकडून नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी फसले। नाकेबंदीमुळे खलाशांच्या जीवाला धोका। मानवी मदत पोहोचवण्यातही अडथळा।